शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं हार्दिक स्वागत करतो. आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी प्लॉट केळीचा आणि पुढे शेतकरी उभे आहे. आपण शेतकऱ्यांना विचारू सविस्तर की त्यांनी ह्या प्लॉटवर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं आणि त्यांना ग्रीन लाईफबद्दलचा काय अनुभव आलेला आहे. हा मुकेश भाऊ नमस्कार. हां नमस्कार. मुकेश भाऊ तुमचा सविस्तर परिचय आणि मोबाईल नंबर द्या. अच्छा. मी मुकेश श्रीरामजी शेकोकार, मुक्काम पोस्ट तडेगाव मोना, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर आहे 9309 733 522. तर मुकेश दादा मला सांगा, हा प्लॉट केळीचा आहे आणि हा प्लॉट किती एकर आहे? हा 4000 झाड आहेत. 4000. आणि काय लागवड कधीची आहे? ही 15 ऑक्टोबरची लागवड आहे. 15 ऑक्टोबरची लागवड आहे. हो. आपल्या घरचं शेत आहे ना? हा घरचं स्वतः. आता मला सांगा, ह्या प्लॉटवर ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूरचं ट्रीटमेंट हे कशा पद्धतीनं सुरू झालं, सविस्तर तुमच्या भाषेत सांगा. पहिले लागवड झाल्याबरोबर मी रासायनिक आणि काही बाहेरच्या जे दुकानवाले कृषी केंद्रवाले ट्रीटमेंट सांगतात त्या केल्या. 1 महिना झाला होता, पण त्यावर काही झाड हाईट नव्हतं घेत, काहीच नाही, आणि डेव्हलपमेंट काहीच नव्हती दिसत. तर मग यांचे कॉन्टॅक्ट झाले निलेश भाऊचे 1 महिन्यानंतर. तर 1 महिन्यानंतर मग त्यांनी पहिले भेट दिली आणि मग त्यांनी मला जसं जसं सांगितलं किट ह्या अशा वापरावं लागते, तर तसं तसं ते ट्रीटमेंट चालू केली. तर तेव्हापासून सुरुवात एकसारखं. आता दुसरं मी रासायनिक पहिला भेसळ डोस वगैरे टाकला होता, पण त्यांनी नाही सांगितलं तर मी पूर्ण बंद केलं आणि सगळं ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवरच चालू आहे. तेव्हापासून आज हीच परिस्थिती आहे झाडाची. आज जवळपास 3 महिने झाले. 3.5 ते आसपास महिने झाले असतील जवळपास. आपलं ट्रीटमेंट सुरू व्हायला जवळपास 3 महिने झाले ना? आपली ट्रीटमेंट समजा 3 म्हणजे आता जवळपास 15 ऑक्टोबरची लागवड होती, जवळपास 15 ते 20 दरम्यान मी तुमच्याकडे आलो होतो. बस 15-20 नोव्हेंबर दरम्यान. नोव्हेंबरच्या आसपास. हा, नोव्हेंबर टू डिसेंबर, डिसेंबर जानेवारी आणि फरवरी. आज फेब्रुवारी. आज 14 फेब्रुवारी समजा. 14 फेब्रुवारी म्हणजे 3 महिन्यापासून आपलं ट्रीटमेंट झालेलं आहे. ट्रीटमेंट चालू आहे. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या आता गावामध्ये केळीच्या बागा भरपूर आहेत. काही लोकही असतात, काही शेतकरी मित्र आपले. हो मित्र पण आहे. का त्यांचं या प्लॉटविषयी काय म्हणणं होतं मधातल्या पिरियडमध्ये? हो नाही, त्यांनी तर बरेच माझ्या याच्यात क्ल्यू काढले, नाही जमून नाही राहिलं, हे सोडा, ते फॉस्फरिक ऍसिड सोडा, दुसरे सल्फर सोडा. सल्फर सोडा, वरून पोंग्यात भरा, हे भरा, ते 2-4 सगळं मिक्स करून भरा. पण मी काही ऐकलं नाही. निलेश भाऊने जे सांगितलं तेवढंच त्यांचं औषध फवारात आणि खालून ड्रिंचिंगमध्ये ठिबकमध्ये सोडलं. बस त्यावरच हा प्लॉट तयार आहे. आणि मुकेश भाऊ, जसं आता तुम्ही सांगितलं का बा आपले शेतकरी मित्र असते, आपले नातेवाईक, आपले बंधू समजा असतातच का जे केळीचे लागवड करतात, समजा त्याच्यावरती पेरणी करतात किंवा खर्च करतात. आता जसं ह्या मार्केटमध्ये सध्या सुरू आहे, पोंग्याची भरण करा, त्याला सल्फर सोडा, त्याला सल्फ्युरिक ॲसिड सोडा, किंवा असं करा तसं करा, याच्यामुळे असं होईन तसं होईन. हे जे काही अनुभव तुम्हाला आले याच्याविषयी सविस्तर सांगा. काय आहे तर म्हणजे ते लोक काय म्हणत होते आणि आपण तुम्हाला काय सजेस्ट करतो? ज्यांनी सांगितलं त्यांचे प्लॉट अजूनही माझ्यासारखं क्लिअर ग्रीनिश आली नाही, अजूनही पिवळेपणा त्यांचा गेला नाही. आजही इथे कुठलं ना कुठलं औषध आणून आले आणि मारूनच राहिले. मग आपण काय केलं स्पेशल असं? आम्ही तर सगळे रासायनिक टोटली बंद दिलं करून, आणि पूर्ण ग्रीन लाईफचं जे तुम्ही जे सांगितली ठिबक मधून सोडा आणि वरून मारा, तेवढंच मारलं. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे डोक्याचा त्रास कमी झाला आणि डोक्याचा त्रास कमी झाला आणि खर्च कमी आहे त्यांच्यापेक्षा आपला, आहे की नाही? म्हणजे आजपर्यंत आपण जवळपास 75,000 रुपयाचा खर्च झालेला आहे. 75,000 म्हणजे आहे की नाही? म्हणजे जवळपास एकदा 50चं बोलावलं, आणि एकदा 15 आणि एकदा 12 बस आहे की नाही? जवळपास 75-80 हजाराच्या आसपास आपला खर्च झाला. 4000 झाड आहे आपले, तर 4 2 8 म्हणजे 18-19 रुपये पर प्लांटचा खर्च झालेला आहे. आणि जेव्हा आपण हा प्लॉट घेतला होता तुम्हाला तेव्हा सांगत होतो 30 रुपये झाडाचा खर्च बा शेवटपर्यंत आपला येईल. तुम्ही माहिती पूर्ण दिली आहे की नाही? तुम्ही जर 30 रुपये झाडाचा जर खर्च जर केला तर तुम्हाला 25+ याच्यामधून आपण रास घेऊ शकतो. आज जवळपास 3.5 महिन्यापासून आपलं ट्रीटमेंट सुरू आहे. ह्या 3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो आज प्लॉट बनलेला आहे आपला, हा प्लॉट जर बघितला का शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे एक प्लांट आहे आणि ह्या प्लांटमध्ये तुम्ही बघा क्वालिटी, पानाची क्वालिटी, रफनेस, कोणत्याच प्रकारचा आजार नाही. आणि सध्या बुंद्यावर काम चालू आहे, औषधांचा आपल्या बुंदा गेन होत आहे. कारण का प्लॉटला जरी या जवळपास 4 महिने झाले असतील, परंतु ट्रीटमेंट प्रॉपरली हे 3 महिन्यापासूनच सुरू झालेलं आहे. आणि 1 महिन्याचा अगोदरचा जर विषय घेतला तर ह्या प्लॉटला एक शेंडासुद्धा काढलेला नव्हता आणि कुठंतरी पिंगट असा पडलेला होता. आणि मुकेश भाऊनं बराचसा असा खर्च करून चुकलेले होते का, आणि पहिलं वर्ष असल्यामुळे सर्व विषय कन्फ्युजनचा असतो. मुकेश भाऊ कन्फ्यूज झाले होते, पण बऱ्याचशा लोकांनी सुद्धा त्यांना कन्फ्यूज केलं. पण त्यांना मी एकच म्हटलं का तुम्ही टेन्शन घेऊ नका,
प्लॉट हा तुमचा जरी असला पण माझ्या घरच्यासारखा प्लॉट आहे. मी म्हणतो तेवढं करा. परंतु मुकेश भाऊंनी त्या पद्धतीनं ऐकलं आणि आज तुम्ही प्लॉट बघू शकता. 4 महिन्याच्या मानानं प्लॉटची क्वालिटी वगैरे वगैरे सर्व गोष्टी कुठंच तुम्हाला प्लॉटमध्ये खराबी वगैरे दिसणार नाही. आणि हा प्युअर ऑर्गॅनिक आहे. सुरुवातीला ज्या पद्धतीनं केमिकलवर खर्च यांचा झालेला होता तो केमिकलचा खर्च टाळून आज 17 ते 18 रुपये प्लांटचा खर्च झालेला आहे. त्या मानानं प्लॉट खूप छान आहे आणि शेतकरी खुश आहे. आणखीन जर तुम्हाला ग्रीन लाईफविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रीन लाईफविषयी माहिती घेऊ शकता. धन्यवाद.